हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा लाडका बनी आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट जी आहे दोन मांजरींची. चला तर मग आपण गोष्ट ऐकूया. एका जंगलामध्ये दोन मांजरी राहत होत्या आणि त्यांचं रोजचं काम होतं, रोज गावातली लोक झोपली की त्या गावामध्ये हळुवारपणे जायच्या आणि गुपचूप गुपचूप सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन दही, दूध, तूप, लोणी सगळं गट्टम करायच्या. एके दिवशी काय झालं, दोघी जणी त्यांच्या रोजच्या नियमाप्रमाणे त्या गावामध्ये निघाल्या आणि गावामध्ये गेल्यानंतर एकाच घरामध्ये नेमक्या त्या समोरासमोर आल्या आणि त्यांना एक लोण्याचा गोळा दिसला. तर दोघींमध्ये त्याच्यावरून वाद चालू झाला. पहिली मांजर म्हणाली, तो लोण्याचा गोळा माझा आहे, मी पहिले बघितला. त्यावर दुसरी मांजर काय म्हणाली माहितीये? नाही नाही, हा लोण्याचा गोळा तर पहिले मी बघितला, हा माझा आहे. अशा पद्धतीने दोघींचं भांडण चालू झालं. मग त्यांनी एक युक्ती लढवली की आपण इथे भांडण्यात मजा नाही. जर आपला कोणी आवाज ऐकला तर गावातली लोक आपल्याला पकडून बेदम मारतील. म्हणून त्यांनी तो लोण्याचा गोळा घेतला आणि रस्त्याने असंच एकमेकींशी भांडत 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 त्या जंगलाच्या दिशेने निघाल्या. जंगलामध्ये जाताना एक झाड होतं, ज्या झाडावरती एक माकड तिथे असं बसलेलं होतं आणि त्या माकडाने बघितलं की या दोन मांजरी एका लोण्याच्या गोळ्यासाठी भांडण करताय. मग त्या माकडाला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, का गे मांजरींनो, का बरं भांडताय तुम्ही? त्यावेळेला त्या मांजरी म्हणाल्या, अरे हा लोण्याचा गोळा तर पहिले मी पाहिला होता, तर हा लोण्याचा गोळा माझा झाला. यावर दुसरी मांजर म्हणाली, नाही नाही, हा लोण्याचा गोळा तर पहिले मी पाहिला होता, हा गोळा तर फक्त माझाच आहे. माकडाला त्यावर युक्ती आली. तो म्हणाला, असं करा, दोघी पण थांबा, आपण एक युक्ती करूया. तो गावामध्ये गेला आणि त्याने एक तराजू आणला आणि त्याने त्या लोण्याच्या गोळ्याचा दोन तुकडे केले. एक भाग त्याने तराजूच्या एका पारड्यात ठेवला आणि त्याने दुसरा भाग जो होता तो दुसऱ्या पारड्यात ठेवला. अशा पद्धतीने तो तराजू खाली वर होत होता आणि ज्या बाजूला खाली झाला त्याने काय केलं, इकडचा लोण्याचा गोळा थोडा तोंडात टाकला. मग हा तराजूवरती आला. असं करत करत जी बाजू जड होत होती त्या बाजूचा लोण्याचा थोडा थोडा गोळा त्याने असा खायला सुरुवात केली आणि बघता 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 सगळा लोण्याचा गोळा त्याने फस्त करून टाकला आणि दोन्ही मांजरी मात्र त्याच्याकडे बघत राहिल्या. बघा मुलांनो, आपण ह्या गोष्टीतून काय शिकतो? दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. म्हणून कधीही भांडण करायचं नाही, नाहीतर दोन जणांच्या भांडणामध्ये तिसरंच कोणीतरी येऊन चांगलं हडप करून जातं. बाय बाय.